मनपाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, छातीत चाकू खुपसला, प्रकृती चिंताजनक. मिरज महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्ण माये यांच्यावर मंगळवारी रात्री त्यांच्या घरासमोरच दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चाकू थेट त्यांच्या छातीत खुपसला गेला असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास मिरज येथील कलानगर परिसरात घडली. सुनील माई हे आपल्या कुटुंबासह याच परिसरात वास्तव्यात आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त सत्यजित गांधी, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, अरुण सुगावकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस पथकाने तातडीने रुग्णालयात धाव घेतली. विशेष म्हणजे 3 महिन्यापूर्वी सुनील माई यांच्यावर अज्ञात व्यक्तीने काठीने हल्ला केला होता. त्या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या घटनेची आठवण ताजी असतानाच पुन्हा त्यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून हा हल्ला पूर्वीच्या घटनेशी संबंधित आहे का याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.